सर्वांना नमस्कार. दुल्हन एक रात की रिवेंज या कथेचे आधीचे 7 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आणि हो, आपली ही कथा जर तुम्हा सर्वांना आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कललाही शेअर करा. मागील भागात देविका रूम बाहेर निघाली. नेमकी तेव्हाच आदर्श तयार होऊन त्याच्या रूममधून बाहेर पडला होता आणि त्याची नजर तिच्यावर गेली. ओ तेरी, म्हणजे ही रात्रभर? त्याच्या चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल आलं. जर ही दक्ष सोबत रात्र काढू शकते तर माझ्यासोबत का नाही? असा कोणता गुण त्या दक्षमध्ये आहे जो माझ्यात नाही? आता तर हिला मिळवण्यापासून मला कोणीच थांबू शकत नाही, कारण मला या दोघांची दुखडी नजी हाती सापडली. आता पुढे आदर्श किचनमध्ये गेला. त्याच्या मागोमाग देविका सुद्धा जिना उतरून किचनमध्ये आली. सध्या किचनमध्ये सुनंदा उपस्थित नव्हती. देविका फक्त एकटीच होती. तर आदर्श किचनच्या बाहेर उभं राहून तिलाच बघत होता. उफ, काय कमाल दिसते ही आज. आज माझं काहीच खरं दिसत नाही. पण एक गोष्ट मला समजत नाही, हिला त्या दक्षमध्ये नेमकी असं काय दिसलं की ही लग्न होऊन सुद्धा त्याच्यासोबत राहतीये, त्याच्यासोबत रात्र काढतीये. हां, जर तो माझ्यासारखा हँडसम आणि टॅलेंटेड असता तर यात थोडा पॉइंट होता, पण त्याच्यात तर काहीच नाहीये. ते जाऊ दे, पण बेटा आदर्श, आता तुला पण मागे राहून चालणार नाही. काहीतरी केलं पाहिजे की देविका स्वतःहून तुझ्याकडे येईल. आदर्श विचार करत केसातून हात फिरत होता आणि काही वेळानं देविकाकडे बघून म्हणाला, देविकाजी, मला 1 कप चहा मिळेल का? माझं डोकं खूप दुखतंय. देविकानं चेहऱ्यावर कोणतेच भाव न ठेवता त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसा, मी घेऊन येते चहा, ती म्हणाली. तसा आदर्श सोफ्यावर जाऊन बसला. अजून पण त्याची नजर तिच्यावर खिळलेली होती. काही वेळात देविका चहा घेऊन आली आणि सोफ्याच्या समोर असणाऱ्या टीपॉयवर ती कप ठेवायला लागली की आदर्शनं पटकन हात पुढे करून कप घ्यायच्या बहाण्यानं तिच्या हातालाच पकडलं. तसं देविकानं झटकन तिचा हात मागे घेतला आणि खूप रागात त्याच्याकडे पाहून म्हणाली, तुम्ही असं का केलं? मी ठेवत होते ना टीपॉयवर कप. इतकी काय घाई होती तुम्हाला? तसा आदर्श थोडाच चपापला. सॉरी देविकाजी, ते चुकून झालं, मला कळलंच नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आदर्श म्हणाला. आता देविका रागात त्याच्याकडे न बघताच तिथून निघून गेली आणि इकडं आदर्श मनातल्या मनात बडबड करायला लागला. ओहो, आता या सती सावित्रीला माझा थोडा हात लागल्यानं त्रास होतोय. आणि दक्ष सोबत मज्जा काय करते? असं काय आहे त्याच्यात जे माझ्यात नाही? सेम तर पीस आहे आम्ही दोघं, तरी हिला इतका माझ्या छोट्या स्पर्शानं त्रास होतोय. बस, यह सीधी उंगली से घी नहीं निकलेगी, उंगली टेढ़ी ही करनी पडेगी. आदर्श त्याच्या विचारात मग्न होता की तेवढ्यात दक्ष त्याचा आवरून खाली आला आणि सोफ्यावर जाऊन बसला. देविका, माझी कॉफी, तो म्हणाला. हो आणते, तुम्ही तोपर्यंत नाश्ता करून घ्या, देविका म्हणाली. नाही देविका, आज माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे जरा लवकर निघावं लागेल. मला फक्त 1 कॉफी दे, दक्ष म्हणाला. हो लगेच बनवते, म्हणत देविकानं होकारार्थी मान हलवली आणि ती पटकन त्याच्यासाठी कॉफी बनवायला लागली. तोपर्यंत दक्ष उभा राहून पेपर वाचायला लागला. आदर्श सोप्यावर बसून त्याच्याकडे रागात बघून धुसमुसत होता. आता काही वेळानं देविका कॉफी घेऊन आली. आणि तिनं टिपवायवर तो मग न ठेवता डायरेक्ट त्याच्या हातात तो कॉफीचा मग दिला. तसं दक्षनं पेपर बाजूला फेकला आणि मग पकडण्याच्या बहाण्यानं तिचा हातच पकडला. आता देविकानं त्याच्या तसं करण्यावर काहीच रिॲक्ट केलं नाही. ती त्याच्या डोळ्यात बघायला लागली आणि त्याला डोळ्यांनी इशारा केला, हात सोडा प्लीज. पण ऐकेल तो दक्ष कसला? दक्ष पण तिच्या डोळ्यात हरवला. आता दोघे एकमेकांच्या डोळ्यात कैद झाले होते. एका वेगळ्याच जगात दोघे पोहोचले. त्या दोघांना एवढी पण सूद नव्हती की तिथं बसलेला आदर्श त्यांना एकटक बघू राहिलाय. दक्ष खूप प्रेमानं तिच्याकडे बघत होता, पण देविका मात्र लाजून लाल लाल झाली होती. आणि इकडे आदर्श मनात खूप जळत होता. बघा लैला मैनूची जोडी कशी एकमेकांचे हात धरून उभे राहिलेत. आत्ता ही मुलगी माझ्या थोड्या हाताच्या स्पर्शाने अशी रिॲक्ट होत होती की जशी माझ्या हाताला काटे आहेत आणि ते तिला टोचले. अशाच मुलींमुळे माझ्यासारख्या चांगल्या मुलांना विलन बनावं लागतं. आदर्श
रागात मनात बडबड करत होता की अचानक कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. तसं देविका आणि दक्ष एकमेकांपासून बाजूला झाले. समोर बघतात तर आजी हसून त्यांच्याकडेच बघत होती. आता देविकानं पुन्हा एक नजर दक्षवर टाकली. त्यानं तर तिचा हात सोडला होता, पण अजून सुद्धा तो तिलाच एकटक बघत होता. तशी देविका लाजून तिथून किचनमध्ये गेली. तसं दक्षनं आदर्शकडे पाहिलं आणि म्हणाला, तू रेडी आहेस ना? आपल्याला आत्ता लगेच निघायचंय. आणि आजी म्हणाली, दक्ष बाळा, आज इतक्या लवकर ऑफिसला निघालास? तुम्ही दोघांनी नाश्ता पण नाही केला अजून. आणि दक्ष म्हणाला, आजी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आज, त्याची तयारी करायची आहे, त्यामुळे लवकर जातोय. बरं बाळा, पण तुमची ती मीटिंग झाल्यावर आठवणीने नाश्ता करा. आजी म्हणाली, हो आजी, आम्ही करू. आता असं म्हणून दोघंही ऑफिसला गेले. आज दिवसभर आदर्श फक्त आणि फक्त देविकाचा विचार करत होता. असं काय करावं की देविका त्याच्या मिठीत असेल आणि दक्षला त्याचा पत्ता सुद्धा लागणार नाही. इकडं दक्षचा संपूर्ण दिवस कामात जातो. आता रात्र होते. दक्ष आणि आदर्श घरी येतात तर हॉलमध्ये आजी आणि कामिनी दोघी बसलेल्या होत्या. दक्ष बाळा, कशी झाली तुझी मीटिंग? आजीनं विचारलं. आजी, खूप खूप छान झाली. एक मोठी डील साईन करून आलोय, दक्ष म्हणाला. अरे वा, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. की लगेच आदर्शमध्येच म्हणाला, आजी तुला माहिती आहे का, दादा त्याच्या मित्रांना उद्या 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी पण देतोय. तशी आजी त्याच्याकडे पाहून म्हणाली, दक्ष काय हे खरं आहे? तू उद्या सगळ्यांना पार्टी देत आहेस? तसा दक्षचा चेहरा उतरला. आजी मला तर कोणतीच पार्टी द्यायची नाहीये ग, पण काही बिझनेस फ्रेंड खूपच हट्ट करत आहे. आणि आजी म्हणाली, मग बाळा पार्टी तर झालीच पाहिजे. एवढी मोठी डील मिळाली आहे तुला, मग हॉटेलमध्ये कशाला? पार्टी आपल्या घरात झाली तर आम्ही सगळे पण त्यात सहभागी झालो असतो. तसा दक्ष त्याच्या जागेवरून उठला आणि म्हणाला, आजी पिऊ अशा स्थितीत असताना आपण सगळे पार्टी कशी करायची, कसा आनंद साजरा करायचा तूच सांग. आणि आजी म्हणाली, बाळा तुझ्या अशा दुःखी राहण्यानं ती बरी होणार आहे का? नाही ना. आणि डॉक्टर नेने म्हणालेत ना ती रिकवर होत आहे, मग याच गोष्टीचा आपण आनंद साजरा करू, आजी म्हणाली. आणि आजीनं खूप प्रेमानं त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. मला माहिती बाळा, तू पिऊवर खूप प्रेम करतो, अगदी तुझ्या मुलीप्रमाणे तिला जपतोस. आपली पिऊ लवकरच ठीक होईल, तू असा उदास नको हो. तसा दक्ष आजीच्या मिठीत शिरला. आता किचनमधून देविका सगळं ऐकत होती आणि दक्षला असं इमोशनल झालेलं पाहून तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. सगळ्यांच्या नजरेत पिऊच्या अशा स्थितीला आरुष तिचा भाऊ जबाबदार होता, पण देविकाचं मन काही केल्या ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हतं. आता दक्ष त्याच्या रूममध्ये निघून गेला. बाथरूममध्ये जाऊन शावर खाली उभा झाला. त्याच्या बहिणीनं खूप वेळा त्याला सांगितलं होतं की तिचं आरुषवर खूप प्रेम आहे, पण त्यानं तिची साथ न देता तिच्या प्रेमाच्या विरुद्ध झाला. आणि तो तिला सारखं म्हणायचा, तो मुलगा तुझ्या लायकीचा नाहीये. कुठे ना कुठे तिच्या अशा परिस्थितीला दक्ष स्वतःला सुद्धा दोषी मानत होता. जर त्यानं आनंदानं त्या दोघांचं लग्न लावून दिलं असतं, तिचं प्रेम स्वीकारलं असतं, तर आज ते दोघे सोबत असते, खुश असते. त्यांना असं पळून जाऊन लग्न करावं लागलं नसतं. पण पळून गेल्यावर दोघात असं काय झालं की आरुष तिला सोडून गेला आणि पियूनं सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. त्यातून ती कशीबशी वाचली, पण ती कोमात गेली. त्याच्यासमोर प्रश्न खूप सारे होते, पण उत्तर एकही मिळत नव्हतं त्याला. याच विचारात 1 घंटा तो शॉवर खाली उभा होता. दक्षनं कमरेभोवती फक्त टॉवेल गुंडाळला होता आणि दुसऱ्या टॉवेलनं डोकं पुसत तो बाहेर आला की तेवढ्यात देविका रूमच्या आत आली आणि तिची नजर त्याच्या त्या मस्क्युलर बॉडीवर गेली. तसं तिनं तिची नजर दुसरीकडे वळवली. दक्ष जो आत्तापर्यंत उदास होता, देविकाला पाहून त्याच्या ओठांवर किंचित हसू उमटलं. त्यानं त्याच्या हातातला टॉवेल सोफ्यावर फेकून दिला आणि तो देविकाजवळ आला. तिच्या हाताला पकडून त्यानं तिला जवळ ओढली. तशी ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. ती खूप खूप लाजत होती आणि दक्ष म्हणाला, तू इतकी लाजत का आहेस? कधी मला बिनकपड्याचं पाहिलं नाहीये का? आता किती रात्र आपण सोबत? तो बोलत होता की देविकानं पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला. तुम्ही ना खरंच खरंच खूप बेशरम आहात. मी तर तुम्हाला बोलवायला आलते,
सगळे खाली जेवणासाठी तुमची वाट बघत आहे. आणि तुम्ही असे नंगेपुंगे होऊन रूममध्ये फिरू राहिलेत. तसा दक्ष तिला आणखी जवळ ओढत म्हणाला, मी माझ्या रूममध्ये माझ्या बायकोसमोर अर्धा काय पूर्ण नंगापुंगा होऊन फिरू शकतो, पाहायचं का तुला? दक्ष खटायपणा करत म्हणाला. आणि देविका त्याच्या तोंडून तिच्यासाठी बायको शब्द ऐकून ब्लश करायला लागली. उफ, बायको, असं लाजून आता तू मला सिड्यूस करत आहेस बरं का, दक्ष म्हणाला. आणि तिच्या गुलाबी नाजूक ओठांकडे तो झुकायला लागला. तसं देविकानं त्याला धक्का दिला आणि ती रूममधून बाहेर पळाली. आता तिला असं पळालेलं पाहून दक्षला खूप हसायला आलं. आता दुसऱ्या दिवशी आज घरात पार्टी होती म्हणून बंगल्याच्या बाहेर गार्डनमध्ये त्याची तयारी सुरू होती. दक्ष आदर्शला घेऊन ऑफिसला गेला. आजीनं दक्षचा असिस्टंट आणि त्याचा बालपणीचा मित्र सिद्धार्थच्या मदतीनं पूर्ण मेन्शन आणि गार्डनला डेकोरेशन करून घेतलं. सिद्धार्थनं आजीच्या सांगण्यानुसार पार्टीची सगळी अरेंजमेंट केली होती. सकाळचे 6 वाजले. तसं दक्षनं आदर्शला घरी पाठवून दिलं, पण तो अजूनही आला नव्हता. आजी हॉलमध्ये त्याची वाट बघत इकडून तिकडे चक्कर मारत होती. हा दक्ष कुठे राहिला? किती बेजबाबदार असल्यासारखं वागतो हा मुलगा. आता गेस्ट यायची वेळ झाली तरी अजून हा इथे पोहोचला नाही. किती विचित्र गोष्ट आहे. जो पार्टी देतोय नेमकी तोच गायब. आजीच्या तोंडून शब्द बाहेर पडले की अचानक दक्ष आत आला. दक्ष, किती वेळ लावला घरी यायला? तू विसरला का? आज घरी पार्टी आहे, आजीनं चिडून त्याला विचारलं. तसं दक्षनं आजीच्या जवळ जाऊन तिला मागून मिठी मारली. आजी प्लीज चिडू नको ना एवढी. मी तर तुझ्या नाचुनामुळे लेट झालोय. तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट घ्यायला गेलो होतो, त्यामुळे उशीर झाला. आजीनं तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तू खरं बोलतोय की माझ्या रागापासून वाचण्यासाठी बहाणे बनवतोय? अगं आजी, खरंच. हे बघ, तू तिला त्याच्या हातातलं पॅक केलेलं गिफ्ट दाखवतो. बरं, आज तू फक्त आणि फक्त देविकामुळे वाचला आहेस. लक्षात ठेव, नाहीतर तुला अजिबात माफी मिळाली नसती. आता जा आणि पटकन आवरून ये. आवरायला जास्त टाईम नको लावू, गेस्ट यायची वेळ झालीये, आजी म्हणाली. आजी, मी आत्ता जातो आणि लगेच 1 मिनिटात आवरून येतो. म्हणतच दक्ष त्याच्या रूमकडे गेला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दक्ष रूमच्या आत आला तर देविका तयार होत होती. तो तिच्याकडे बघतो तर तिला बघतच राहतो. रॉयल ब्ल्यू कलर वर्कची साडी, डीप नेक ब्लाऊज, केसांना मोकळं सोडून एका साईडला घेतलेलं होतं. डायमंडचे कानातले जे खांद्यापर्यंत येत होते, डार्क पिंक लिपस्टिक, कपाळावर छोटी टिकली, भांगेत कुंकू, गळ्यात त्याच्याच नावाचं नाजूकसं मंगळसूत्र. खूपच सुंदर दिसत होती देविका. आता देविकाची नजर दक्षवर गेली. तसं तिनं तिची साडी नीट केली आणि म्हणाली, कशी दिसते मी? तिनं त्याला विचारलं. दक्ष, जो तिला आत्तापर्यंत एकटक बघत होता, जसा तो श्वास घ्यायला विसरला इतका तिला पाहण्यात तो मग्न झाला होता. तो थोडा खटायपणा करत म्हणाला, ठीकठाकच दिसते, काहीतरी कमी वाटते. तसं देविकानं आश्चर्यचकित होऊन पुन्हा आरशात पाहिलं. काय कमी वाटतंय? मी सगळं तर व्यवस्थित घातलंय, छान तयार झाले. तसं दक्ष तिच्याजवळ आला आणि तिला म्हणाला, देविका, डोळे बंद कर ना. ती म्हणाली, का? कर ना बायको, सांगतो तुला काय कमी आहे ते. तसं तिनं तिचे डोळे बंद केले. त्यानं त्याच्या पाठीमागे लपवलेला बॉक्स पुढे केला. त्यातून एक सुंदर असा डायमंड नेकलेस काढून तिच्या गळ्यात घातला. देविकाला तिच्या गळ्यात काहीतरी घातलेलं जाणवलं. तसं तिनं डोळे उघडून आरशात पाहिलं. दक्ष, हा नेकलेस? दक्ष तिला मागून मिठी मारत म्हणाला, कसा आहे? आवडला का तुला? आणि ती म्हणाली, खूप खूप छान आहे, खूपच सुंदर, पण खूप महाग असेल ना हा? काय गरज होती का इतका महाग नेकलेस आणायची? देविका म्हणाली. तसं दक्षनं तिच्या गालावर एक लव बाईट केलं. दक्ष, नका बोलू माझ्यासोबत. तुम्ही असं करताना म्हणून मला तुमचा राग येतो. त्रास होतो मला. समजत कसं नाही तुम्हाला? आणि दक्ष म्हणाला, ओके बाबा, सॉरी, परत नाही करणार असं. माझ्या सुंदर बायकोसाठी सुंदर नेकलेस. आणि हे आज तुला देणं जरुरी होतं, कारण आपल्या फर्स्ट नाईटला मी तुला काहीच गिफ्ट दिलं नाही ना, म्हणून हे तुझं फर्स्ट नाईटचं गिफ्ट, दक्ष म्हणाला. तसं देविकाने
मागे फिरून त्याच्याकडे तोंड करत तिचे डोळे मोठे केले. फर्स्ट नाईट? कोणती फर्स्ट नाईट? जबरदस्ती केलेली रात्र होती ती, आणि तुम्ही त्या रात्रीला फर्स्ट नाईट म्हणता? असं म्हणत तिनं त्याला फटके द्यायला सुरुवात केली. अगं हो हो, थांब ना जरा, तसं दक्ष अडखळत म्हणाला. मग काय झालं? फर्स्ट टाइम आपण दोघं एक झालतो, मग ती फर्स्ट नाईटच झाली ना? जबरदस्तीनेही सही, आपण एक झालो होतो. आणि आता ह्या ऐकून देविकानं मोठा आ केला. बेशरम, खरंच खूप खूप निर्लज्ज आहात तुम्ही, म्हणत तिनं त्याच्या छातीवर बुक्के मारायला सुरुवात केली. तसं दक्षनं तिचे दोन्ही हात पकडून तिला मिठीत घेतलं आणि म्हणाला, हो मी निर्लज्ज आहे, तेही फक्त आणि फक्त माझ्या बायकोसाठी. कळलं का बायको? म्हणत त्यानं तिला काही कळायच्या आतच तिच्या ओठांवर त्याचे ओठ ठेवले. आता आदर्श, ज्याला आजीनं दक्षला खाली बोलवण्यासाठी त्याच्या रूमकडे पाठवलं होतं, त्यानं दरवाजावर नॉक करण्यासाठी हात पुढे केला. तसा दरवाजा आपोआपच उघडला, कारण दक्षनं दरवाजा आतून लॉक केला नव्हता. आता आदर्शनं आत पाहिलं तर दक्ष त्याचे डोळे बंद करून देविकाला खूप पॅशनेटली किस करत होता. देविका सुद्धा डोळे बंद करून त्याला प्रतिसाद देत होती आणि त्याचा सहवास अनुभवत होती. आणि ते पाहून आदर्शनं रागात चिडून पुन्हा दरवाजा होता तसा बंद केला आणि पायापटत तो खाली निघून गेला. त्याच्या डोक्यात सध्या खूप काही शिजत होतं. तो गेल्यानंतर देविकानं दक्षला धक्का देऊन स्वतःपासून वेगळं केलं आणि म्हणाली, अहो आता बास ना, तुम्ही वॉशरूममध्ये जा आणि लवकर फ्रेश व्हा बरं. खाली सगळे तुमची वाट बघत असतील. आणि आता मी खाली जाते, आजीला काही मदत लागेल माझी म्हणून, तुम्ही पण लवकर आवरून या, म्हणत देविका खाली हॉलमध्ये आली. आजीसोबत काय करायचं यावरती चर्चा करायला लागली. पण इकडं देविकाच्या नकळत आदर्श तिला एकटक न्याहाळत होता. आता काही वेळात आदर्श, कामिनी, आजी आणि देविका सगळे बाहेर गार्डनमध्ये आले. हळूहळू सगळे गेस्ट यायला लागले. पार्टीत सगळ्यात जास्त तर दक्षचे बिझनेस फ्रेंडच आले होते. आणि आता आजी वैतागून म्हणाली, देविका बाळा, हा दक्ष कुठे राहिला? तसं त्याचा एक मित्र पण आजीजवळ येऊन म्हणाला, आजी अहो दक्ष कुठे आहे? तो पार्टीत कुठेच दिसेना. आफ्टर ऑल पार्टी ज्यानं दिली तोच कुठे दिसेना. आणि आजी म्हणाली, बेटा तो येईलच असं म्हणत असते की अरे तो बघा दक्ष आला. त्याचा मित्र दक्षच्या दिशेने बोट करत म्हणाला. तशी दक्षची तिथं ग्रँड एंट्री झाली. त्यानं पण देविकाला मॅच करत रॉयल ब्ल्यू कलरचा 3 पीस सूट घातला होता. केसांना जेल लावून सेट केलतं, हातात ब्रँडेड घड्याळ. दक्ष खूपच हँडसम आणि डॅशिंग दिसत होता. त्यात त्याची ती रौबदार चाल, ती पाहून तर देविकाचं हृदय नकळत धडधड करायला लागलं. तिचे हार्टबीट्स वाढले आणि तो तिच्या शेजारी साईडला उभा झाला आणि तिला हळूच म्हणाला, कसा दिसतोय मी? तसं आजीनं मध्येच त्याला उत्तर दिलं, छान दिसतोस. दक्षच्या लक्षात आलं नाही की आता तो सगळ्यांमध्ये उभा आहे आणि तो जे काही बोलतोय ते सगळ्यांना सुद्धा ऐकू जाते. तसे सगळे त्याला हसायला लागले. काही वेळात सगळे एक एक करून दक्षला त्याच्या डीलसाठी हातात हात मिळून कॉंग्रॅट्स करत होते. हळूहळू पार्टी रंगत चालली होती. बारीक आवाजात म्युझिक सुरू होतं. सगळे आपापल्या हातात ड्रिंकचे ग्लास घेऊन बोलत होते. काही जण मस्ती करण्यात दंग होते. तेवढ्यात दक्षचा एक फ्रेंड त्याला बाजूला घेऊन गेला. आता आजी पण तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारण्यात बिझी झाली, ज्यांना त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. तिच्यासोबत कामिनी सुद्धा गेली. देविका काही बायकांसोबत हसून बोलत होती, तर आदर्श हातात ड्रिंक पकडून काही मुलांसोबत उभा होता आणि राहून राहून देविकाकडेच बघत होता. कधीपासून डोक्यात काहीतरी प्लॅन करत होता. आता आदर्शनं त्याची एक नजर दक्षवर केली. तो त्याच्या मित्रांमध्ये बिझी झाला होता. तसं आता त्यानं आजीकडे पण पाहिलं. ती सुद्धा तिच्या मैत्रिणीसोबत बोलण्यात बिझी झालती. आता तो देविकाजवळ आला आणि तिला म्हणाला, देविकाजी, ते आत्ताच एक नोकर आला होता आणि त्यानं सांगितलं की तुमच्या घरून कोणास तरी कॉल आलाय घरातल्या फोनवर. आता देविका आश्चर्यचकित झाली. काय? माझा फोन? बरं बरं, मी बघते कोण आहे ते, असं म्हणत देविका मेन्शनच्या आत आली. तिनं पाहिलं की फोनचा रिसिव्हर बाजूला ठेवलेला होता. तिनं तो रिसिव्हर घेतला. हॅलो हॅलो हॅलो, देविका म्हणाली. पण समोरून कसलाच आवाज येत नव्हता. आता तिनं वैतागून रिसिव्हर ठेवून दिला आणि मागे वळाली तर तिच्या मागे आदर्श उभा होता. मला वाटतं फोन कट झाला असेल,
देविका म्हणाली आणि बाहेर जायला लागली. तसं आदर्शनं तिचा हात पकडला. देविकानं हैराण होऊन त्याच्याकडे पाहिलं. हा काय मूर्खपणा करत आहात? सोडा माझा हात. तरी आदर्श तिचा हात काही सोडेना. आता देविका चिडली. तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडायची? आणि आदर्श डेव्हिल स्माईल करत म्हणाला, बेबी तू हिंमत अजून पाहिली कुठे माझी? ती दाखवण्यासाठी तर तुझा हात पकडलाय ना. तुला तर खूप काही दाखवायचंय जानू. आदर्शचं हे रूप पाहून देविका शॉक झाली आणि म्हणाली, हे तू खूप चुकीचं करतोय आदर्श. दक्षला कळलं तर ते तुला जिवंत नाही सोडणार. देविका त्याला विनवणी करू लागली. तसा आदर्श चिडून म्हणाला, तो काय मला करणार? स्वतः दुसऱ्याच्या बायकोसोबत इकडं तिकडं तोंड मारत फिरतो. तुमच्या दोघात जे काही चाललंय सगळं माहिती आहे मला. जास्त सती सावित्री बनण्याचं नाटक निदान माझ्यासमोर तरी करू नको. आज तू दक्ष देशमुखला नाही तर आदर्श देवला खुश करणार, समजलं? आता आदर्शनं तिला त्याच्या मिठीत जखडलं. तसं देविकानं त्याला धक्का देऊन स्वतःपासून बाजूला केलं आणि त्याच्या जोरात एक कानाखाली वाजवली. तसा आदर्श जवळजवळ खाली पडता पडता राहिला. त्यानं स्वतःला लगेच सावरलं आणि संधीचा फायदा घेत देविका तिथून बाहेरच्या दिशेने पळाली. ती मेन्शनच्या बाहेर आली. तिला समोर दक्ष दिसला. ती दक्षला मोठ्यानं हाक मारणार की त्याआधीच आदर्शनं मागून तिच्या तोंडावर हात ठेवला. तसा तिचा आवाज तोंडातल्या तोंडातच दाबला गेला. तिच्या कमरेला पकडून तिला आतमध्ये खेचलं. तिच्या तोंडावर हात ठेवून तिला उचलून आत घेऊन आला. देविका तिचे हातपाय चालवत होती. त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याच्या ताकदीसमोर तिचे सगळे प्रयत्न विफल ठरत होते. साली, त्या दक्षसोबत रात्री मजा करतेस तेव्हा तुला काहीच प्रॉब्लेम नाही होत. आणि माझा थोडा काय टच तुला झाला? कशी रिॲक्ट करत होती? जर त्याच्यासोबत रात्र घालवायला तयार असतेस तर माझ्यासोबत एक रात्र घालवायला तुला काय प्रॉब्लेम आहे? हां, प्रेमानं बोललं तर कळत नाही. मग माणसानं जबरदस्ती नाही करायची तर मग काय करायचं? आता तो तिला ओढत ओढत स्टोअर रूमच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. देविकाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. ती तिचा सगळा जीव एकवटून त्याच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करत होती. पण आदर्शवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. आता अचानक दक्षची नजर देविका होती त्या दिशेला गेली. पण सध्या ती तिथं नव्हती. आणि आता ती कुठे गेली म्हणत दक्षनं एक नजर संपूर्ण पार्टीवर फिरवली. पण देविका त्याला कुठेच दिसेना. त्याला खूप विचित्र फील व्हायला लागलं. पण त्यानं लगेच त्याच्या मनातल्या त्या भावना झटकल्या. एखाद्या वेळेस ती वॉशरूमला गेली असेल असा विचार करून तो पुन्हा त्याच्या मित्रांसोबत बोलण्यात बिझी झाला. इकडं देविका मनातल्या मनात दक्षला साथ घालत होती. दक्ष प्लीज मला वाचवा, मला वाचवा दक्ष. तुमच्या देविकाला ह्या राक्षसापासून वाचवा. आता आदर्शनं तिचं तोंड पकडून ठेवलं होतं. तो तिला स्टोअर रूमच्या आत घेऊन आला आणि तिला जोरात फरशीवर आपटली. देविका झटकन कसं बस स्वतःला सावरत उठली. आदर्श मला सोड, मला जाऊ दे, नाहीतर दक्ष तुला सोडणार नाहीत. तुझी खूप वाईट अवस्था करतील ते. आणि हे ऐकून आदर्श मोठमोठ्यानं हसायला लागला आणि म्हणाला, सोडेल तेव्हा ना जेव्हा तो मला पकडेल. हे काचेचे दरवाजे खिडक्या तुला दिसतात ना? तुला वाटतं का तुझा आवाज यातून बाहेर जाईल? आणि बेबी, हे मेन्शन एवढं मोठं आहे की तू किती मोठ्यानं जरी आरडली तरी कोणाला बाहेर काहीच ऐकू जाणार नाही. तसं पण बाहेर म्युझिकसुद्धा सुरू आहे. सो डोंट वेस्ट माय टाईम. चिल बेबी, कम लेट्स एन्जॉय धिस मोमेंट. आणि देविका म्हणाली, नो नेव्हर. आता देविका मागे मागे सरकायला लागली. असं का? मग आता तुला माझी बनवण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. असं नाही तर तसं आज तुला माझं बनावंच लागेल बेबी. आणि तो दक्ष तुझा कोण लागतो म्हणून सगळं सोडून तो तुला वाचवायला येईल. एकदा का वस्तूला वापरून झालं की तिला लोक फेकून देतात. ती सांभाळत नाही बसत. आणि तो तुझा दक्ष इथे येईपर्यंत माझं काम झालेलं असेल. आता हे ऐकून देविकाला त्याच्यापासून वाचण्याचा कोणताच मार्ग दिसेना. तसं तिनं आजूबाजूला पाहायला सुरुवात केली तर एक फ्लॉवर पॉट तिला दिसला. तिनं तो पटकन उचलला आणि आदर्शच्या डोक्यावर जोरात मारला. तसा आदर्श डोक्याला पकडून खाली बसला. आता त्याच्या डोक्यातून रक्त निघायला लागलं. ते पाहून तर तो अजूनच चवताळला. साली,
तुझी इतकी हिंमत, तू माझं डोकं फोडलं. आता बघ मी तुझी काय हालत करतो ते. म्हणत तो देविकाच्या दिशेने पाऊल टाकायला लागला. देविका मागे मागे सरकत होती. आजूबाजूला बघत होती की पुन्हा कोणती वस्तू हाती लागते का, ती घेऊन परत त्याच्यावर वार करता यावा. पण तिला तसं काहीच दिसेना. आणि इकडं दक्षनं पुन्हा एक नजर पार्टीवर फिरवली. पण देविका अजून सुद्धा पार्टी त्याला दिसली नाही. ही मुलगी कुठे निघून गेली, किती वेळची गायब झाली आहे. त्यामुळे तो आता आजीजवळ गेला. आजी, देविका कुठे, त्यानं विचारलं. तसं आजीनं सुद्धा इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाली, मला नाही माहीत बाळा, पण काही वेळापूर्वी ती इथंच होती. अरे ती आत गेली असेल. आणि तो म्हणाला, पण आजी ती खूप वेळची पार्टीत नाहीये, कुठे गेली असेल ती. दक्षला आता खूप टेन्शन यायला लागलं तिचं. आणि आजी म्हणाली, दक्ष अरे बाळा, तू उगाच टेन्शन घेतोय. ती एखाद्या वेळेस वॉशरूमला गेली असेल, येईल थोड्या वेळात. आणि तो म्हणाला, पण आजी वॉशरूमला जाऊन यायला एवढा वेळ थोडीच लागतो. जाऊ दे, मी आज जाऊन बघतो, दक्ष म्हणाला. तशी कामिनी त्याला म्हणाली, दक्ष अरे ती काय लहान बाळ आहे का हरवायला, येईल ना तिची ती, तू पार्टी एन्जॉय कर. पण तरी दक्षचं मन मानेना. आणि तो तसाच पार्टी सोडून मेन्शनच्या आत आला. पायऱ्या चढून वर त्याच्या रूमकडे निघाला की तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन आला. तो त्याचा फोन काढून बघत होता. तसं इकडं समोरच्या रूममधून देविका आणि आदर्शची नजर काचेच्या दरवाजातून दक्षवर गेली. तशी देविका दरवाजाकडे पळाली. जवळजवळ ती दरवाजाजवळ पोहोचली. आणि आता ती तिचा हात दरवाजाला लावणार की आदर्शनं तिच्यावर झडप घालून एक हात तिच्या तोंडावर ठेवला आणि दुसऱ्या हातानं तिला कमरेतून पकडून आत ओढत घेऊन आला. देविकाच्या डोळ्यातून आता वेदनेनं आणि भीतीनं असंख्य अश्रू बाहेर पडत होते. ती न थांबता तिचे हातपाय चालवत होती. पण आदर्शनं खूप ताकदीनं तिला त्याच्या भाऊपाशात जखडून ठेवलं होतं. दक्षनं एकदा सुद्धा समोर नजर वर करून त्या रूमकडे पाहिलं नाही. तो तसाच त्याच्या रूममध्ये गेला. तिथून परत मागे आला. आता त्यानं कॉल रिसीव्ह केला आणि बोलत बोलतच जिना उतरायला लागला. आता तो देविकाच्या नजरेपासून हळूहळू दूर जात होता. तशी तिनं नकारार्थी मान हलवली आणि मनातल्या मनात पुन्हा दक्षला साथ घालू लागली. दक्ष प्लीज, दक्ष प्लीज मागे बघा, दक्ष प्लीज मला वाचवा. आता दक्ष पूर्णपणे तिच्या डोळ्यासमोरून दिसेनासं झाला. तसं आदर्शच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटलं आणि तो तिला म्हणाला, बघ गेला तुझा दक्ष, इथपर्यंत येऊन सुद्धा तुला तो वाचू नाही शकला. याचा तर एकच अर्थ निघतो की आता देविका आदर्शची होणार. हे ऐकून देविका धाडकन खाली कोसळली आणि ती मोठमोठ्यानं रडायला लागली. आता काय होईल पुढे? आदर्श होईल का कामयाब त्याच्या प्लॅनमध्ये? दक्ष वाचवू शकेल का देविकाला आदर्शच्या तावडीतून? हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत राहा दुल्हन एक रात की रिव्हेंज ही कथा. आणि हो, पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. आणि आपली कथा आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.